या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ। लक्ष्मीपुरी येथील वरदविनायक मंदिरात आज उगवत्या सूर्याच्या किरणोत्सवाचा पवित्र व नेत्रदीपक सोहळा संपन्न झाला। रविवारी 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8:16 ते 8:18 या 2 मिनिटांच्या कालावधीत सूर्यकिरणांनी थेट गर्भगृहात प्रवेश करत उत्सव मूर्तीच्या किरीटाला प्रथम स्पर्श केला। त्यानंतर हे किरण हळूहळू मूर्तीच्या चरणापर्यंत पोहोचले आणि सूर्यनारायणाचा नैसर्गिक अभिषेक सोहळा अनुभवण्याचा लाभ भाविकांना मिळाला। हा दृश्यरम्य क्षण पाहण्यासाठी सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी मंदिरात उसळली होती। सोहळ्यानंतर श्रीपूजक ओंकार स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली कर्पूर आरती व नैवेद्य दाखवून धार्मिक विधी पार पडले। भक्तांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला। यावेळी मंदिरात प्रतिष्ठापित करण्यात आलेली पर्यावरणपूरक वरदविनायक मूर्ती ही भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली। गळून पडलेली पानं, फुलं, वेली, साली यांचे मिश्रण व बाभळीच्या डिंकाचा वापर करून तब्बल 9 महिन्यांच्या परिश्रमातून ही 5 फूट उंच बैठी मूर्ती घडवण्यात आली आहे। पारंपरिक बळू रंगांनी रंगवलेली ही मूर्ती वजनाने हलकी, टणक व दीर्घकालीन टिकाऊ आहे। पाश, अंकुश, मोदक, आशीर्वाद मुद्रा तसेच पोटावरील नाक अशी धर्मशास्त्रे वैशिष्ट्य पूर्ण करणारी ही मूर्ती कधीही विसर्जित न करण्याजोगी असल्याने पूर्णतः पर्यावरणपूरक ठरते। किरणोत्सवाचा दिव्य सोहळा आणि पर्यावरणपूरक मूर्तीचे दर्शन यामुळे लक्ष्मीपुरी परिसरात आज भक्तिमय वातावरण पसरले होते।